नांदेडच्या जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना, दुसरीच्या विद्यार्थ्यांना, 10वीच्या विद्यार्थ्यांना ड्रेस देण्यात आलेले आहेत। दरम्यान ड्रेस हे सरकारमार्फत आल्याने त्यात आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही असं मुख्याध्यापकांनी म्हटलेले, त्यामुळे हे ड्रेस परत करता येणार नाहीत। बीडच्या चिंचोली ते शिरापूर रस्त्याचं काम अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे। शासनाला आणि स्थानिक आमदारांना माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याने नागरिकांची गैरसोय होते, त्यामुळे गावातील युवकांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून काम सुरू केलेले आहे। नंदुरबारमध्ये 10 वर्षांपासून नवापूर शहराचं बस डेपो भंगार अवस्थेत आहे। जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेले, प्रवासी वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होतात। दरम्यान प्रशासनाने बस डेपोची पाहणी करण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे। शिरूरमध्ये बाभळसर खुर्दमध्ये संत तुकोबा महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पादुका सोहळा संपन्न झाला। या गोल रिंगण सोहळ्यामध्ये हजारो वारकरी तसेच परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती। जळगावच्या गोदरी गावामध्ये सांडपाणी रस्त्यावर साचल्याने रोगराई वाढत चाललेली, तसेच नागरिकांना चालायलाही जागा नसल्याने त्या पाण्यातूनच जावं लागते। वारंवार पालिका कर्मचाऱ्यांना तक्रार देऊनही लक्ष देत नसल्याचं नागरिकांनी सांगितलं असून पालिका अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे।